45 किंवा 50 एज नंतर सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं हे एक खूप मोठा कलंक किंवा ॲक्सेप्टेबिलिटी कमी आहे. म्हणजे जे वजायना आहे किंवा जी योनी आहे स्त्रीची, तिकडे ड्रायनेस खूप लवकर होतो. सेक्स करणं किंवा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं त्यांची इच्छा अजिबात होत नाही. तर सर्वात आधी म्हणजे मेनोपॉजमध्ये जे एग्ज आहेत किंवा जे स्त्रीबीज आहेत ते बनणे बंद होतात, त्याच्यामुळे मेनोपॉज होतात. तर अर्थातच जे अंडकोश आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ओव्हरी असे म्हणतो, ओव्हरीचे काम जेव्हा कमी होते तेव्हा मेनोपॉज होतो. इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि काही प्रमाणात अँड्रोजन हे जे 3 हॉर्मोन्स आहेत, हे नेहमी ओव्हरीमधून किंवा अंडकोशातून बनतात. तर जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा हे तिन्ही हॉर्मोन्स शरीरामध्ये कमी होतात किंवा ऑलमोस्ट 0 होतात. तर त्याच्यामुळे सेक्शुअल लाईफमध्ये किंवा सेक्शुअल ऑर्गन्समध्ये काही बदल होतात. तर हे बदल नक्की काय होतात? तर सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे वजायना आहे किंवा जी योनी आहे स्त्रीची, तिकडे ड्रायनेस खूप लवकर होतो आणि ऑलमोस्ट 50 ते 60% स्त्रियांमध्ये हा इफेक्ट होतो. तर ड्रायनेसमुळे किंवा ओलसरपणा कमी होणं ह्याच्यामुळे जेव्हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करतात बरेच स्त्रिया, त्यांना त्याच्यामुळे खूप जास्त ड्रायनेस वाटणं किंवा पेन होणं हे खूप लोकांमध्ये आढळलं जातं. त्याच्यामुळे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नकोशी वाटणं किंवा ते एन्जॉय न करणं हे खूप जास्त कॉमन आहे. ह्याच्याबरोबरच जे हॉट फ्लशेस होतात मेनोपॉजमध्ये, हॉट फ्लशेस म्हणजे काही एक कालावधी असते जेव्हा त्या स्त्रीला खूप जास्त गरम होतं इतरांपेक्षा किंवा त्यांना AC किंवा फॅनची गरज खूप जास्त वाटते इतरांपेक्षा. ह्याला आपण हॉट फ्लशेस म्हणतो. तर हॉट फ्लशेसच्या कालावधीमध्ये पण सेक्स करणं किंवा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं त्यांची इच्छा अजिबात होत नाही. तर ह्याच्याबरोबर जेव्हा वजायना ड्राय होते तेव्हा वजायनाची जी लोकल इम्युनिटी असते ती पण कमी होऊन जाते. तर ह्या इम्युनिटी कमी झाल्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये असं बघितलं जातं की त्यांना वारंवार युरिनरी इन्फेक्शन्स होतात आणि हे एकत्र आपण जे म्हणतो त्याला आपण जेनायटोयुरिनरी सिंड्रोम ऑफ मेनोपॉज असे म्हणतो, की ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे वजायनाचे काही सिम्पटम्स आणि युरिनरी इन्फेक्शनचे काही सिम्पटम्स एकत्र आढळले जातात. ह्याच्या व्यतिरिक्त पण आपल्या सोसायटीमध्ये बघितलं जातं की एका पर्टिक्युलर एज नंतर किंवा 40, 45 किंवा 50 एज नंतर सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं हे एक खूप मोठा कलंक किंवा ॲक्सेप्टेबिलिटी कमी आहे. हे आपण आपल्या सोसायटीमध्ये नक्कीच बघितलेले आहेत आणि बॉलिवूडमध्ये ह्याच्यावर खूप सारे मूव्हीजही तुम्ही बघितले असतील.